पहिलं सगळ्यांना तुम्ही सगळे इथं आल्याबद्दल धन्यवाद खूप खूप. आणि 3 वर्षाची मेहनत ही पहिलं शेड्यूल जेव्हा लागलं होतं त्यावेळी फक्त 15 दिवसाचं शूट झालं. त्यानंतर लॉकडाऊन पडलं. लॉकडाऊन पडल्यानंतर 2 महिन्याची गॅप पडली. त्यानंतर मग अक्षय सर पण बिग बॉसला गेले, राकेश सर पण बिग बॉसला गेले. त्यामुळे शेड्यूल परत पुढे ढकललं. भरपूर प्रॉब्लेम्स आले आणि माझ्याबरोबर योगिता मॅम होत्या, परत आमची पुढची टीम, यांच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं आज इथपर्यंत मी पोहोचलोय आणि आपण सगळे पण पोहोचलोय. त्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि आता तुम्ही सर्वांनी खूप खूप प्रेम द्या, प्रमोशन साठी मदत करा मला पण. संतोष सर, अक्षय सर, योगिता मॅम सर यांनी मला साथ दिली आणि खूप छान वाटतं. म्हणजे पहिली फिलिंग असते, म्हणजे आमचं पहिलं प्रेम असं, पहिलं फिल्म असं कोणी एकसारखं सेम फिलिंग. तर आज कशा मुलं जे स्वतः बघून जरा भारी वाटतं आणि आज काही शब्दच बोलतो. बस पहिले सगळ्यांना हॅपी न्यू इयर अँड थँक्यू फॉर कमिंग. पुढची प्रेमाने बरोबर चित्रपट आहे. खूप मेहनत केली आहे, प्री आणि पोस्ट कोविड ॲक्च्युली एक वेगळी भूमिका आहे सगळ्यांची आणि सगळ्यांनी खूप प्रेम होतं त्याच्यात आणि जीवानी मन लावून काम केलेलं आहे. डायरेक्टर आणि यांच्या प्रोड्युसरचं पॅशन प्रोजेक्ट आहे. आर्यन जो बालकलाकार आहे एवढं सुंदर काम केलं आहे, पहिली फिल्म असून सुद्धा बघण्याला येतं. सगळ्यांनीच म्हणजे एव्हरीबडी हॅज गॉट डन अ फॅब्युलस जॉब अँड इट्स गुड टू बी अ पार्ट ऑफ अवर प्रोजेक्ट की तिथे सगळ्यांनी एवढी मेहनत टाकली आणि एवढं प्रेम केलं. आणि आता आम्ही एवढं प्रेमाने म्हणून ऑडियन्सच्या समोर येतात, त्यांनी पण आता प्रेम द्यावं तिचं अपेक्षा आहे. खरंच या चित्रपटाचा अनुभव खूपच वेगळा होता, कारण की जर आपण नीट बघितला तर ठीकसं काही कळत नाही, पण आम्ही शूट करताना आम्हाला इतकी मजा आली की आम्ही अशी मजा, म्हणजे आमची मजा जास्त चालू असायची. पण जेव्हा शॉट चालू व्हायचं तेव्हा शिव सांगायचा शॉट काय आहे, संतोष सर असायचे स्क्रीनवरती. सो जेव्हा मी खूप वर्षापासून ऍक्च्युअली अशा स्क्रिप्टची वाट पाहत होतो की असं काहीतरी वेगळं करण्याचा माझा माणूस होता आणि ती स्क्रिप्ट माझ्याकडे आली. मग पहिल्या एक डायलॉग पासून ते आतापर्यंत इच अँड एव्हरीथिंग आय हॅव स्टडीड, त्या गोष्टींचा मी अभ्यास केला. असं कॅरेक्टर मला कुठे सापडते इंडस्ट्रीमध्ये किंवा आजूबाजूला हे बघत गेलो, एक 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 गुण त्याच्यातनं मी काढत गेलो त्या व्यक्तीतून. आणि आता टीजर तुम्ही पाहालच, त्याच्यात अजून तुम्हाला थोडा अजून पुढगडा होईल. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि पूर्ण पुढची टीमचे आभार, कारण की पहिल्यापासून ते आतापर्यंत ऍक्च्युली दोन जागा होती, कारण इच अँड एव्हरी वन वॉज देअर फॉर एव्हरीथिंग. सो थँक्यू सो मच टीम खुर्ची, तुमच्यामुळे हे शक्य झालं. थँक्यू सो मच. मला सांगायला आवडेल की खरंच आता ह्या दोघांनी जसं सांगितलं की आम्ही खरंच खूप गोष्टी फेस केल्या. फर्स्ट कोविड असेल, सेकंड कोविड असेल, बऱ्याच वेळेस आपण हेलिकॉप्टरचे इथे काही सीन्स पाहतो. सो वातावरणामुळे हेलिकॉप्टर सुद्धा 3-3, 4-4 तास उशीर आले, त्यामुळे आर्टिस्ट पण कॉपरेट केलं. प्रोड्युसर सुद्धा प्रत्येक वेळेस तयार होते. बरेचसे सीन आमचे जंगलामध्ये शूट झालेले आहेत, काटे होते बरेच खाली, आर्यनने सुद्धा कमाल केली. सो श्रेया तिची सुद्धा म्हणजे इतकी लहान असून तिने सुद्धा इतके छान एक्सप्रेसिव्ह काम केलं, त्याचं खरं सगळ्यांचं खूप कौतुक करण्यासारखं आहे. आणि माझ्या कॅरेक्टरबद्दल बोलायचं तर मला असं वाटते आपण जो कोणी या जगामध्ये जन्माला येतो तो प्रेम करतोच. सो ते प्रेम पॉलिटिकल असेल किंवा वेगवेगळ्या अँगलमध्ये असतात. सो अशाच प्रकारे आमची लव्ह स्टोरी घडते आणि आम्ही पुढची होण्याचा प्रयत्न करतो. आम्ही जवळजवळ 3 वर्षांपासून सोबत आहे. संतोष सरांपासून डे 1 पासून ते आजपर्यंत संतोष सर असतील, आर्यन असेल किंवा A to Z चे मेंबर असतील खुर्चीचे, त्या तिथपर्यंत आले आणि खूप एफर्ट्स घेऊन आम्ही खुर्ची केलाय. तर नक्की सगळ्यांनी बघा आणि आम्हाला खूप जास्त प्रेम द्यायची अपेक्षा. हा सिनेमा करताना खरोखर खूप चांगले अनुभव आले. मी खूप मजा केली टीमसोबत. सगळ्यांसोबत काम करायला मला नाही मिळालं, पण आर्यन सोबत आणि श्रेयासोबत मला काम करायला मिळालं. तर या दोघांसोबतही काम करताना मला खूप मजा आली. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी सिरियल केल्या, पण या टाईपचा चित्रपट हा माझा पहिला चित्रपट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मी खूप आता 2 दिवस झाले मी खूप आजारी आहे, पण खुर्ची बसून देत नाही. म्हणून मला खुर्चीच्या या प्रोग्रामसाठी यावं लागलं. आणि खुर्ची कोणाला हवी, सर्वांनाच हवी आहे, ती मलाही हवी आहे. म्हणून मी या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित आहे. आपली खुर्ची
चित्रपटगृहात जाऊन बुक करा आणि खुर्चीत बसूनच खुर्ची पहा, एवढीच मी अपेक्षा व्यक्त करते. थँक्यू. खूप छान वाटतं ऍक्च्युली. मला मनच बोलायला आणि सर्वांनी मनापासून काम केलं आणि खूप एफर्ट टाकले. एव्हरीवन शुड कम अँड अप्रिशिएट द एफर्ट. नमस्कार. पहिली गोष्ट मीडिया, मी एवढ्या लांबून आले आमचा ट्रेलर लॉन्चसाठी, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि तर तुम्ही नक्की बघा थिएटर्समध्ये आणि आम्हाला सांगा की मी कसं केलं का. धन्यवाद.